मध्ये हेअर प्रॉब्लेम्स भरपूर प्रमाणात होतात. हेअर लॉस, व्हाईट हेअर, ड्रायनेस, नो स्मूथ, डिहायड्रेशन, केसांची मुळे मजबूत नाही. तर पहा हा व्हिडिओ. आणि फ्रिझी हेअर, ब्लॅक हेअर बघा किती छान मस्त एकदम काळे भोर केस आहेत. जर असे केस तुम्हाला बनवायचे असतील ना तर पहा हा व्हिडिओ. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते हेअर ग्रोथवरती, हेअर प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन टिप्स. तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गळती पातळ केस होत आहेत. वयाच्या आधी केस पांढरे होतात. आपल्या केसांना वाढवण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारे महागड्या प्रोडक्टचा यूज करतात, परंतु रिझल्ट बरोबर मिळत नाही. मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रोडक्ट जास्त वर केमिकलच्या असतात. यूजमुळे त्यांच्या केसांचे नुकसान होते. आपण आज पाहणार आहोत कढीपत्ता आणि दही. कढीपत्ता आणि दहीची पेस्ट करून आपण केसांचा हेअर पॅक बनवणार आहोत. पहा माझ्या केसामध्ये नो डॅन्ड्रफ आणि नो व्हाईट केस आहेत. तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे किती स्मूथनेस आहे केसामध्ये. तर आपण आता होममेड रेमेडीज बनवणार आहोत. करी लीव्ज, जी मराठीमध्ये कढीपत्ता बोलले जाते, आणि 2 चमच दही घेणार आहोत आपण. आपल्याला गावाकडचं जे गावरण भेटतं दही, ते भेटलं तर अतिउत्तम आहे, पण मला काही भेटलं नाही, मी रेडीमेड आणलेलं आहे. हे एकत्र मिसळायचं आणि त्याचे आपण पॅक बनवणार आहोत. केसांसाठी अतिउत्तम आहे. यात अँटीऑक्सिडंट असतात जे टाळूला मॉइश्चरायझर करते. जे टाळूला मसाज केल्यानंतर ना एकदम असं मॉइश्चरायझर होते. मृत केस आहेत ना ते काढून टाकते. फाटे असलेले असते, फुटलेले असतात, ते काढून टाकते बाजूला, आणि केसांना स्मूथनेस, ग्रोथनेस, रेशीम असे लुक येतो मस्त. टाईम कोणाकडे आहे? टाईम कोणाकडेच नाही. शॉर्ट टाईमचा यूज करतात महिला आजकाल. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या केसांचीही काळजी घ्या. सर्वांची काळजी घ्या. मस्त राहा, मजेत राहा. आपलं आरोग्य सुंदर तर आपणही सुंदर. तर संतुलित आहार हाही नियम लागू पडतो केसांसाठी. संतुलित आहार घ्या. तेलाने मसाज करा. थंड पाण्याने केसांना वॉश करा. आठवड्यातून 2 वेळा वॉश करा. गरम उपकरणाचा यूज करू नका. जे पार्लरमध्ये स्ट्रेटनर वगैरेचा यूज केला जातो ते चार्जिंगवरचं असतं, लाईटीवरचं, आणि खूप गरम असतं, आणि त्याचा इफेक्ट केसांवरही चांगलाच होतो. तर त्याचा वापर करू नका. बरं, कढीपत्ता घ्या. 2 चमच दही घ्या. हेअरपॅक बनवण्यासाठी अतिउत्तम कढीपत्ता आहे. काळे भोर केस होतील, पांढरे होणार नाहीत. तर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्याची पेस्ट बनवून घ्या. 2 चमच त्याच्यामध्ये दही टाका त्या मास्कमध्ये, आणि 30 ते 40 मिनिट ना केसांना लावून ठेवा, किंवा त्याचा रसही लावला तरीही चालेल. केसांना चमक, शाईन, मस्त रेशमी, मुलायम, काळे भोर केस होतील. तर कढीपत्त्यात लोह व फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. या पद्धतीने मी हेअर मास्क लावलेला आहे. तर कढीपत्त्याचा रस लावलेला आहे, त्याच्यामध्येही लोह व फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. अशा पद्धतीने मी ते अंगावर पडू नये म्हणून ते लावलेलं आहे एकदम व्यवस्थितपणे. तर कढीपत्ता हृदयविकारापासून दूर करते. लोअर हार्ट डिसीजेस रिस्क, पचनसंस्था निरोगी ठेवते. त्यामुळे आपण आहारात कढीपत्ता उपयोग करतो. हेल्दी डिजेटिव्ह सिस्टीम, छातीतील कफ काढून टाकते. रिमूव्ह कफ फ्रॉम चेस्ट, रिमूव्ह स्किन इन्फेक्शन, केसांना ताकद देते. स्ट्रेटनेट हेअर, केसांना ताकद देते. स्ट्रॉंग हेअर, केस कोरडे असल्या तुटणे किंवा 2 तोंडी जे फाटे फुटतात त्याच्यापासून बचाव करते. डॅन्ड्रफ, अकाली केस पांढरे होणे, वयाच्या आधी केस पांढरे होणे. कढीपत्ता वापरून तुम्ही केसांच्या या समस्यापासून दूर राहू शकता. तर त्वचा उजळण्यासही मदत होते. कढीपत्त्याचा यूज आपण पाहिला. स्टेप 2, 10 ते 15 लीव्स ताजा कढीपत्ता घ्या आणि त्याची गुळगुळीत मस्त अशी पेस्ट वाट्यावर वाटून घ्या, किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या बारीक अशी पेस्ट. तर कांद्याचा 1 चमच रस टाका त्याच्यामध्ये. केसांना लावा. त्यानंतर 30 मिनिट लावून 30 मिनिट ठेवा. तर सुकून द्या, वाळून द्या. केस पांढरे होणे कमी होईल. तर कढीपत्ता डोळे, त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. केस लांबसडक बनवण्यासाठी तुम्ही कढीपत्ता व आवळ्याचा हेअर मास्क लावू शकता. एक आवळा घ्या, छानसं मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात 1 चमचा कढीपत्ता पेस्ट मिसळा. कढीपत्ता पेस्टही बनवण्यासाठी मिक्सरमध्येच वाटून घ्यावे लागेल, पाणी टाकून थोडंसं. तर ते कढीपत्ता पेस्ट मिसळा. नंतर ही पेस्ट आपल्या केसांवर लावा. 1 तासाने स्वच्छ धुवून घ्या आणि थंड पाण्याने केस वॉश करत जावा. आठवड्यातून 2 वेळेस हेअर मास्क लावला तरी चालेल. केस दाट आणि लांब, मस्त मुलायम, रेशमी होतील. वाटीत कढीपत्ता घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा. थोडंसं त्याच्यामध्ये खोबरेल तेल टाकायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं
आणि छानसं तेलाला मसाज ऑइल करायचं. केस गळणे अगदी थांबून जाईल आणि केस काळेभोरही होईल. कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी, बी प्रथिने व अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. या गुणधर्मामुळे नवीन केस वाढीस मदत होते. जे टक्कल पडलेलं असतं ना, तर त्या जागेवरती नवीन केस उगवायला सुरुवात होते या कढीपत्त्यामुळे. फक्त माथ्यावरतीच लावायचं नाही, तर खालील जे लांबसडक केस असतात ना, त्यांनाही मॉइश्चरायझर व्हायला पाहिजे ना, त्यांनाही गती यायला पाहिजे. त्यामुळं खालीपर्यंत जिथपर्यंत केस असेल लांब ना, तिथपर्यंत मस्त असं दोन्ही हाताने मसाज करून घ्यायचं ऑइलने. शेंड्यालाही मस्त मसाज करून घ्यायचं. खाली शेंडेले आहे, मी काय कट केलेलं नाही. काही जण कट करतात केस, तर केसांच्या वाढीसाठी चांगली गती मिळते केस थोडेसे कट केल्याने. नरिशमेंट होण्यासाठी बघा किती छानसा मसाज केलेला आहे. तर हा पॅक मी लावलेला आहे सुंदर असा. तुम्ही अशा प्रकारे करू शकता पॅक. घरच्या घरी होममेड रेमेडीज बनवा. मी इथे काय करते तर मसाज करते. जे करी लीव्सपासून आपण बनवलेला आहे पॅक ना, त्याचं जो ज्यूस आहे मी बनवलेला, ते ज्यूस मी माथ्यावर टाकले. छान हायड्रेशन होतं आणि बिलकुलही डॅन्ड्रफ होत नाही. डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम तर विंटरमध्ये फार आहे. डॅन्ड्रफ बिलकुल होत नाही आणि पांढरी केस होत नाही. हा माझा लहानपणापासूनचा एक्सपिरियन्स आहे. जी माझी आई होममेड रेमेडीज बनवत होती, ते चमच्याने मी एकदम मसाज जास्त खोलपर्यंत नरिशमेंट होण्यासाठी, हायड्रेशन होण्यासाठी, केसांना मुळांना मजबूती येण्यासाठी मी चमच्याने असे ओतलेली आहे. मस्त असा मसाज करून घ्यायचा तुम्हीही छानसा. कोणाला पॅराशूट तेल आवडत नसेल तरीही संध्याकाळी झोपताना काय करायचं, मस्त तेल घ्यायचं हातात किंवा वाटीत घ्यायचं, 2-3 चम्मच घ्यायचं, मस्त ऑइलने मसाज करायचं. छानशी झोप लागते. जी आजीबाईचा बटवा असायची ना, आजीबाई करायची पूर्वीच्या काळी, छानशी झोप लागते त्या मसाज केल्याने. हेड मसाज करत जावा रेग्युलर. जे आपलं जे कवच असतं ना, त्याचे आपले व्यायाम होतो. व्यायाम एक प्रकारे. जे दाताने आपण ऊस खातो, दुसरा इफेक्ट सांगते मी, तोंडाने आपण ऊस खातो ना, तर दाताचा व्यायाम होतो. प्लस केसांचा, डोक्यांचा, सर्व अवयवाचा व्यायाम होतो. डोक्याचाही व्यायाम होणं फार गरजेचं आहे शरीराला. पहा किती केस मऊ आणि मुलायम, सुंदर आणि रेशीम झालेले आहेत. तर थोडेसे ओल्ले असल्यामुळे केस आपल्याला तसेच दिसत आहेत. तर मस्त आहेत. फाटे वगैरे काही फुटलेले नाहीत. काळे तर भरपूर केस आहेत. बघा मी दाखवत आहे तुम्हाला. मस्त झालेलं आहे, मस्त लुक आलेलं आहे. तर ही होममेड रेमेडीज तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. जे आपल्या परिसरात मिळत आहे, जे वनस्पती आपण लावलेले असते खाण्यासाठी किंवा शोभेसाठीही लावलेले असते, त्याचाच आपण रियूज केला पाहिजे. एवढ्या महागड्या वस्तू आणण्यापेक्षा आपण रियूज केलेलं अगदी आणि आरोग्यदायी असतं, छानसं असतं. मी तुम्हाला हेअरफॉल झाला आहे का नाही ते दाखवते. बघा हेअरफॉल झालेला नाही, एकही केस निघणार नाही, एकही केस. बघा किती छानसं नरिशमेंट झालेलं आहे. फाटे वगैरे काहीही फुटलेले नाहीत. बघा. आणि जरी फाटे फुटलेले असले ना, तर संध्याकाळी झोपताना काय करायचं, पॅराशूट तेल घ्यायचं आणि मस्त मसाज करायचं. फाटे निघून जातील. फाटे नंतर फुटणार नाहीत आणि सकाळी उठल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचं. तुमच्यासाठी युजफुल असा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे एक लाईक तर बनता आहे यार. कमेंट, शेअर आणि लाईक, सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबची फार गरज आहे मला, प्लीज.